IPL अचानक थांबली तरी का? युद्धविराम झाल्यावर आता IPL पुन्हा सुरू होऊ शकतं का? 8 मे रोजी पंजाब किंग विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स मॅच सुरू होती, पण त्याच वेळी काही सुरक्षेच्या कारणामुळे मॅच थांबवण्यात आली. यानंतर 9 मे रोजी BCCIने IPL तात्पुरती स्थगित केली. धर्मशाळा स्टेडियममधली बॉम्बस्फोटाची अफवा आणि भारत-पाकिस्तानमधील वाढता तणाव या दोन्ही कारणामुळे अनेक परदेशी खेळाडूंनी भारतातून परत जाण्याचा निर्णय घेतला. BCCIने स्पष्ट केलं की IPL रद्द नाही, फक्त स्थगित आहे. पुढील 8 दिवसात परिस्थितीचा आढावा घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल. 10 मे रोजी युद्धविरामाची घोषणा झाली, पण त्याच रात्री युद्धविराम उल्लंघन झालं. त्यामुळे IPLचा भविष्यकाळ अजूनही अनिश्चित आहे. सध्या IPLच्या 12 लीग मॅचेस आणि 4 प्ले ऑफ मॅचेस बाकी आहेत. अंतिम मॅच 25 मे रोजी होणार होती. जर BCCIने IPL पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला तर दररोज मॅचेस खेळून वेळ वाचवावा लागेल. पण अडचणी खूप आहेत. खेळाडू पुन्हा भारतात कधी येणार, सुरक्षेचं नियोजन कोण करणार आणि आंतरराष्ट्रीय सामने जूनपासून सुरू होत आहेत, त्यामुळे वेळ खूपच कमी आहे. जर मे महिन्यात IPL पूर्ण नाही तर पुढचं वेळापत्रक अजूनही कठीण आहे. जूनमध्ये टेस्ट चॅम्पियनशिप आहे. जुलै-ऑगस्टमध्ये भारताचे दौरे आणि इतर देशांचे लीग सामने आहेत. त्यामुळे IPLचा निर्णय पुढील 48 तासात घेतला जाणार आहे. सरकार आणि BCCIने मिळूनच अंतिम निर्णय घेणार आहे. तुम्हाला काय वाटतं की IPL पुन्हा सुरू व्हावं का? तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच माहितीपूर्ण आणि मुद्देसूद व्हिडिओसाठी महा इन्साइट न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका.